मंडळी नमस्कार. खरं तर नगरपालिकेच्या निवडणुकांचा प्रचाराचा जो शुभारंभ झालेला आहे आणि तो प्रचार आता रंगात आलेला आहे. आपल्यासोबत सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर अण्णा आपल्यासोबत आहेत. खरं तर त्यांना अण्णा हे नाव जे आहे ते आदरपूर्वक आणि प्रेमानं म्हटलं जातं. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये अण्णा एक अलग व्यक्तिमत्व आहे. मात्र आता राजकारणाच्या मैदानामध्ये सध्या ते उतरलेले आहेत. सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. आपण अण्णांसोबत आज खास बातचीत करणार आहोत. नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून, सातारा शहराच्या दृष्टिकोनातून त्यांचं विकासाचं विजन काय असणार आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. अण्णा नमस्कार. नमस्ते. आपण सातारा नगरपालिकेची निवडणूक लढवत आहात. नगराध्यक्ष पदासाठी थेट आपण अपक्ष म्हणून अर्ज भरला. हो, बरोबर आहे. तर शहरासाठी विजन आपलं काय असणार किंवा रणनीती काय असणार? रणनीती गेली 35-40 वर्षात साताऱ्यात जर तुम्ही इतर शहरांचा किंवा इतर तुलनेचा जर बघितला तर फलटण असेल किंवा कराड असेल, त्या तुलनेनं सातारा आहे तिथंच आहे. सातारा बदललाय, रस्ते बदललेत. म्हणजे काही मित्र तर म्हणतात सातारा म्हणजे काय, वरच्या रस्त्याने जायचं आणि खालच्या रस्त्याने माघारी जायचं, एवढा म्हणजे साताऱ्यात बदल झाला असं म्हणणं थोडंसं धाडसाचं ठरेल. त्या दृष्टीनं थोडाफार बदल झाला पाहिजे आणि बदल होणं अपेक्षित आहे आणि ती संधी आहे. पण थोडंसं त्याच्याकडे दुर्लक्ष होत गेल्यामुळं खरं तर ह्या गोष्टी झालेल्या नाहीत आणि त्याचा फार मोठा सातारा शहराच्या विकासावर म्हणावं किंवा अर्थकारणावर फार मोठा परिणाम झालाय असं थोडंसं धाडसानं म्हणावं असं वाटतंय. पण सध्या आपण सातारा शहराच्या विकासासाठी आपण मैदानात उतरला आहात. हो, पण नक्की काय विकास विजन आपल्याला कायसाठी काय असणार, अजेंडा काय असणार निवडणुकीचा? खरं सांगू का, तर आज तुम्ही शिरवळची MIDC बघा. म्हणजे अलीकडच्या एक 5-10 वर्षातली ती MIDC आहे. तिथं उद्योजकांना जागा मिळेल अशी परिस्थिती आहे. सातारची MIDC ओस का पडली हा खरा तर कळीचा मुद्दा आहे. म्हणजे तुमचं बजाज गेली, हॅरेस्टरगट गेली, फतिजा बंद पडली, असे बरेचसे उद्योग आहेत की जे बंद पडले. साताराचा म्हणजे कुठल्याही शहराचा विकास कधी होतो ज्या वेळेला शहराचं अर्थकारण फिरत. शहराचं अर्थकारण फिरलं ते कधी फिरतं तर औद्योगिक विकासात स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजे आज सातारा शहरापेक्षा शिरवळ आणि तुमच्या त्या परिसराला किंवा फलटण परिसराच्या बिल्डरांना चांगले दिवस आले आणि ते बिल्डर्सला साताऱ्यात अधोगती लागली. याचं कारण असं आहे की साताऱ्यात अर्थकारणच फिरणार. म्हणजे MIDCला मोठे उद्योग असले तर मोठे पगार मिळतात आणि मोठे पगार मिळाले की शहराचं अर्थकारण फिरतात. नक्कीच. आणि ही जगाची रीत आहे. म्हणजे असं काय ह्या बाबत असं होतं नाही, प्रत्येक ठिकाणचे तसेच आहे. जिथं जिथं औद्योगिक वसाहत आहे आणि औद्योगिक वसाहत चांगल्या गतीनं पडते तिथं. आणि ही का झालं तर बजाज का गेली ह्याच्याकडे त्या काळात दुर्लक्ष होत गेलं. आयराष्ट्रघाट का गेली तर त्या काळात दुर्लक्ष होत गेलं, म्हणून ते झालं. यापुढे होऊ नये एवढी का अपेक्षा आहे. कारण आम्ही पेन्शनरांचा सातारा म्हणून जो आहे तो उद्या असा आहे की पेन्शनरचा राहतोय का नाही माहित नाही. कारण मुलं शिकतायत पण पुण्या बेंगलोरला स्थायिक होत आहेत, मुंबईला स्थायिक होत आहेत. आई वडील रिटायर झाल्यानंतर ही मंडळी सगळीच उठतात आणि त्यांच्या सोबत जात आहेत. वयाच्या तुलनेनं जर हिशोब केला तर त्यांचाही बरोबर आहे. शेवटी म्हातारपणाला कोणाचा आधार पाहिजे म्हणून मुलांकडे ते जाणंही साहजिक आहे. असं होऊ नये की कोकणात परिस्थिती असती. कोकणात परत गावच्या गाव ऊस असतं. म्हणजे गावात एक 5-10-20 लोक दिसतात, बाकी सगळी मुंबईत असतात. तसं सातारचं होऊ नये ही थोडीशी भीती आहे. परंतु साताराचा विकास अगदी औद्योगिक वसाहत असेल आपली, म्हणजे अनविकसित आहे ती. त्या मानानं शिरवळ डेव्हलप झालंय. परंतु सातारा हे आपलं मुख्य जिल्ह्याचं ठिकाण आहे. सातारा शहर म्हणलं जातं. पण तर या शहरामध्येच अनेक खड्ड्यांच्या समस्या असतील, पार्किंगच्या समस्या असतील. एखाद्या कामासाठी जिल्ह्यातून लोक या ठिकाणी येतात. बरोबर. मात्र अद्याप साताराचा विकास झालेला नाही. नक्की कारणीभूत कोण आहे याला? कसं आहे, कुठल्याही शहरात आता तुम्हाला मी सांगतो, मी लातूरला मध्यंतरी गेलो होतो. जे मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यात म्हणजे त्या जिल्ह्याला मिळाले मुख्यमंत्रीपद त्यांनी स्वतःचा जिल्हा डेव्हलप करत गेले. इथं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मिळाले पण त्यांनी कराड डेव्हलप केलं, साताऱ्याकडे दुर्लक्ष केलं. उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण त्या काळात होते, त्यावेळेलाही थोडंफार साताऱ्याकडे दुर्लक्ष होत गेलं. आणि त्याच्यानंतरच्या ज्या राजकीय ह्याच्यात आले, म्हणजे सातारला काय मंत्रीपद मिळाली नाहीत असं नाही. पण तुम्ही एक लक्षात घ्या, म्हणजे बारामतीत आत्ताची साताराची परिस्थिती आहे ती 20-22-25 वर्षापूर्वी बारामतीची होती. आज बारामतीत तुम्हाला 100 फुटाचे रस्ते दिसतात. काही निर्णय धाडसाने घ्यावे लागतात. मताच्या राजकारणात गुंतलं की अशी परिस्थिती होती असं थोडंसं म्हणायला काही हरकत नाही.
काही वस्तू म्हणजे बारामतीत आता त्यांना उद्योग नको म्हणायची वेळ आली, तुमच्याकडे का नाही? तर त्यातही बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की तुम्ही जर एका 25-30 लाखाचा फ्लॅट घेतला तर पहिलं काय बघता, मला स्टँड जवळ आहे का, माझ्या मुलांची शाळा जवळ आहे का, मला मंडई जवळ आहे का, मला पायऱ्या किती चढाव्या लागतील, त्याला लिफ्टची सोय किती घेता तुम्ही फ्लॅटचा. 25-30 लाखाचा फ्लॅट घ्या, आसपासचा परिसर कसा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघता ना. 25-30 लाखाला जर तुम्ही एवढं बघत असाल, पण ज्या वेळेला तुम्ही 500 कोटी 1000 कोटी एखाद्या उद्योजकाला उद्योगात गुंतवता त्यावेळेला ते काय बघतात, तर ती राजकीय परिस्थिती काय, तिथल्या कामगार संघटना त्यांची परिस्थिती काय, त्याच्यानंतर तिथं पाण्याची व्यवस्था आहे का, वाहतूक व्यवस्था कशी आहे. तर पाण्याची व्यवस्था इतर सगळं स्थळ जर पाहिलं तर आपण त्यात बसतोय, पण बाकीच्या ज्या काय गोष्टी व्यावसायिकांना अडचणीच्या आहेत, कारण ते त्यांची यंत्रणा कामाला लावतात. त्याचं राजकीय पासून ज्या अडीअडचणी आहेत त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी माहीत करून घेतात आणि त्याच्यानंतर ते निर्णय घेतात की आम्ही इथे यायचं का नाही. आज तुम्ही बघितलं ना, आता बजाजची जागा ह्याला दिली, म्हणजे एका कंपनीनं विकत घेतली ती पुन्हा दुसऱ्या, आणि त्याचे प्लॉट परत विकायला लागले. म्हणजे 4 रुपये 5 रुपयानं 4 लाख 5 लाखानं ती जागा घ्यायची, आणि आता जर तुम्ही खाजगीत विचारायला गेलं तर त्याच्या 3 पट 4 पट, म्हणजे नवा उद्योजक तयारच होत नाही. ज्याच्याकडे कोटभर रुपये जागेला जाणार आहे, कारण एखादा उद्योग उभा करायचा झाला कमीत कमी 7 ते 8 गुंठ्याचा प्लॉट लागतो, आणि जर त्या हिशोबानं बघितलं तर सव्वा कोटी रुपये तुम्ही उभे करणार कुठून. म्हणजे सुरुवातीला जागेला जर तुमच्यात एवढे गेले पैसे तर बाकीच्यांचं काय. हा विषय ज्या वेळेला येतो त्यावेळेला कुठंतरी उद्योजक थांबतात, आणि थांबल्याचा हा परिणाम आहे. आता तुम्ही म्हटलात खड्डा आणि सातारा, हे सातारकरांना म्हणजे अगदी अंगवळी पडलेल्या गोष्टी आहेत, ते काय नवीन नाहीये. 600 कोटीची नगरपालिका निश्चित करते काय, घोडं पेंट कुठं का हे बघितलं पाहिजे. पण ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी वारंवार का सातारकरांना भोगावं लागतं, तरी सातारकर काय शहाणे होत नाहीत, हा विषय. म्हणजे चुकणारा चुकतोय दिसतंय, पण त्या चुकीकडे जर तुम्ही सातारकर पळत गेला तर त्या कधी गोष्टी सुधारणारच नाही ना, म्हणजे त्याला विचारणारच कोण नाही. तर मग त्या गोष्टी त्या घडतच राहतात, आणि त्याचा हा परिणाम आहे. सातारच्या रस्ते असतील, सातारची पार्किंग व्यवस्था, आता तुम्ही पार्किंग व्यवस्था तर म्हटला तर पार्किंग व्यवस्था साताऱ्यात खरं तर काही जागा असेल, म्हणजे मी 2020 साली ह्याच्यावर लिहिलं होतं. मी ज्यावेळेला दिल्लीला गेलो तर कॅनॉट प्लेसला एक पालिका बाजार आहे, पालिका बाजार. तो पालिका बाजार अतिशय सुंदर आहे. मी त्यावेळेला असं लिहिलं होतं की त्याचा जो आर्किटेक्ट आहे ना त्याला माझा सलाम आहे. त्याचं कारण असं आहे, तो पालिका बाजार आहे, त्याच्या खाली मेट्रो स्टेशन, आणि त्या मेट्रो स्टेशन आहे, त्या मेट्रो स्टेशनच्या वर त्यांनी पालिका बाजार केला. कमीत कमी 400-500 तिथं छोटे व्यावसायिकांना बसवले. ते ज्या वेळेला तुम्ही हे करता त्यावेळेला त्या परिसरात जर तुम्ही बघितलं तर एकही तुम्हाला हॉकर्स दिसत नाही. तुम्हाला केळाची गाडी सुद्धा तमला त्या परिसरात, कारण त्यांना काय केलंय, त्यांनी एकदाच त्यांचं पुनर्वसन केलं. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो तर त्याच्यावर बाग आहे, म्हणजे त्या जागेचा करताना त्या पद्धतीने केला. आज तुम्ही बारामतीला गेला, तुम्ही सातारा शहरातली तुम्ही प्रशासकीय इमारत बघा, ती प्रशासकीय इमारत कुणी बांधली कशी बांधली मला काही पर्यंत कळलं नाही, पण बारामतीचे तुम्ही तहसील कार्यालय बघा, ते व्हिजन आहे. इमारत कशी असावी कशी नसावी, त्याला कशा पद्धतीनं ती आकर्षक करावी, ह्याला सुद्धा काय मंजूर केलं दिलं संपलं की असं नाही ना साहेब. तुम्ही त्याच्यासाठी आर्किटेक्टशी बोला, म्हणजे तो आर्किटेक्ट देणार तसा ठेकेदार बांधणार, त्याचा दोष नाही, पण मंजूर केलं करतानाच त्या पद्धतीनं त्याचं आर्किटेक्टला बनवायला सांगू, बाबा ही इमारत तुम्ही जाऊन बघा, त्या पद्धतीनं बघा. शहराचं ज्या वेळेला तुम्ही एखादं सुंदर शहराकडे वाटचाल करता त्यावेळेला तुम्हाला बदलत्या काळानुसार जावं लागतं, आणि तो परिणाम आहे थोडासा. एकूणच साताराचं आपलं शहर आहे ते पेन्शनरचा जिल्हा जो आहे तो पेन्शनरचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हो, मात्र त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यामध्ये शेतकरी वर्ग आपला भरपूर मोठा आहे. अगदी खेडोपाड्यातून शेतकरी सातारा शहरामध्ये येतात, मात्र बाजारपेठेची कुठेतरी अपघात झालेली आपल्याला दिसून येते. आता अगदी रस्त्यावर लोकांना बसवून हे करावं लागतं. आता तो मुद्द्यावाला विषय असा आहे, मी ज्या वेळेला पार्किंगचं तुम्हाला म्हटलं, तुम्ही कृष्णा टॉकीच्या समोरची जागा बघितली, ती मंडई, हा, ती जवळजवळ 1.25 एकराच्या वर जागा आहे ती. आज ती जागा आहे ती अशी भौगोलिक रचना खाली, त्याला खड्ड्यात आहे ती जागा, शेजारी ओढा आहे, त्या ओढ्याची जर खालची खोली बघितली तर 20 फुटाच्या खाली आहे. त्यात कचऱ्याने यानं तिने भरली सोडून द्या, पण आम्ही बघतोय गेले अनेक वर्ष ती खोल आहे.
त्या ठिकाणी जर एक 5 फूट आणखीन खाल्लं तर तुमचं पार्किंगची व्यवस्था खाली होऊ शकते. 2 व्हीलर पार्किंग एकदा होईल, त्याच्यावर तुम्हाला 4 व्हीलर पार्किंग येईल. आणि जमिनीपासून एक 3 ते 4 फूट, कारण 9 फुटाचा स्लॅब 4 व्हीलर पार्किंगला भरपूर होतो. त्याच्यावर जर तुम्ही 4 फुटावर पहिला स्लॅब टाकला आणि तो परिसर सगळा जर डेव्हलप केला तर साताऱ्यातल्या कमीत कमी 700 ते 800 हॉकर्सना खरं तर तिथं सोय होऊ शकते. आज तुम्ही मोती चौक ते 500 पट्टी हॉकर्सवाल्यांना बंदी घातली, ठीक आहे, व्यावसायिकांची अडचण होती हे मला मान्य आहे, रस्त्यावर बसलं नाही पाहिजे हेही मला मान्य आहे, पण त्यांच्या पोटाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. मग हे जर केलं असतं यापूर्वी, आता त्याच्यासमोर एक अभयशिराजे मला वाटतं काहीतरी व्यापारी संकुल वगैरे बांधलंय. किती व्यवसाय चालू आहेत तिथं, किती गाड्या चालू आहेत? फक्त एक फळांची 5, 7, 8, 10, 20 गाडी चालू असतील, बाकी सगळे गाडी पडून आहेत. बांधतानाच अशा पद्धतीने बांधलं पाहिजे की माणूस आत गेला की 4 बाजूने फिरत गेला पाहिजे. पालिका बाजार तसा आहे, म्हणजे तो पालिका बाजार का चालतोय, आत गेला ना तो असं बघत 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 सगळीकडे जातो. व्यावसायिकाचा व्यवसाय कधी वाढतो, त्यावेळेला ग्राहक फिरतो त्यावेळेला वाढतो. तुम्ही डीमार्टला गेला ना, कधी डीमार्टला आपण आपलं एक व्हिजन असतं, काय नाही एक 2,000चं मटेरियल घेऊन यायचं, पण त्याच्या बकेटमध्ये कधी 8,000चं मटेरियल कळत नाही. तसा तो एखादा जर ग्राहक आत गेला तर एका ठिकाणी बनण्यापेक्षा 4 ठिकाणी फिरला की ते 4 ठिकाणचा व्यवसाय होतो. तशा पद्धतीचं व्हिजन झालं पाहिजे. तर राजवाडा परिसरातल्या सगळा हॉकरचा प्रश्न मिटेल, सगळ्या तुमच्या पार्किंगचा विषय मिटेल. म्हणजे ते ठिकाण आहे ते सेंट्रल प्लेस आहे, म्हणजे तुम्हाला अगदी पर्जापासून वरपर्यंत तुम्हाला सेंट्रल प्लेस बघायला मिळेल. तो सगळा परिसर तिथं जर झाला तर रस्ते सगळे मोकळे दिसतील. रस्त्यावरची थोडीफार जर हे केलं तर यापूर्वी खरं तर सिटी बस सुरू होती, ती बंद का पडली तर ह्या गोष्टीमुळे बंद पडत गेली. ती सिटी बस छोटी का होईना, तुम्हाला मिनी बस चालू करता येईल, तुम्हाला रिक्षावाल्यांना व्यवसाय वाढेल पुन्हा. पण जर बस सुरू झाली तरी रिक्षावाल्यांचा व्यवसाय रिक्षावाल्यांना, कारण त्याला सगळ्याच मोकळी बाजू सापडते. आज रिक्षावाला कुठेही लावतो, कुठेही थांबतो, ग्राहक त्याचा शेवटी पोटा पाण्याचा प्रश्न आहे, त्यामुळे तो तिथं थांबतो. पण त्यालाही एक सुरक्षित जागा मिळेल, त्याला त्याचा व्यवसाय वाढेल, सातारकरांची काही सोय होतील. ह्या गोष्टी पोय नाक्यावर सुद्धा एक तुम्हाला मी सांगतो, पोय नाक्यावर सुद्धा हॉकरचा प्रश्न फार मोठा आहे, वाहतुकीची कोंडी फार मोठी आहे. आज जर तुम्ही बघितलं स्टँडकडनं जाताना तुम्हाला जर बघितलं तर सगळे फुटपाथ तुमचे पॅक आहेत, बरोबर आहे. आज जर परिस्थिती बघितली तर तुम्हाला पावसाळ्यात किती दिवस तुम्हाला तो जो भुयारी मार्ग आहे तो मोकळा असतो, बंद करावा लागतो का, तर एक तर तिथं पाणी साचलेलं असतं, नाही तर तो पाय घसरतो तरी. आणि आता खरं तर 5-10% सुद्धा भुयारी मार्गाचा वाहनांच्याकडून वापर होत नाही, कारण त्याची रचना अशी की तुम्ही जर फक्त आणि फक्त कराडकडनं आला तरच तुम्हाला त्या मार्गात घुसता येत, नाही तर सगळी वाहतूक तुमची वरूनच चालू आहे. तुम्ही पुण्याला गेलात, पुण्याच्या स्टँडच्या समोरचा भुयारी मार्ग बघितला, म्हणजे तो पादचारी मार्ग जो खालनं केलाय, वरून रस्ता आहे खाली पादचारी मार्ग, त्या पादचारी मार्गावर तुम्हाला छोटे छोटे व्यावसायिक दिसतील खाली बसवलेले. तशा पद्धतीची बसवली आणि टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली. तुम्ही कराडचा पूल बघा आहे, ह्याच्यावर जर तुम्ही पिलर आतनं उभे केले, तुम्हाला पिलर काढायला तुम्हाला पोकळी निर्माण करावीच लागते, आणायची उभे स्लॅबपर्यंतची पोकळी आहे, त्यात पिलर उभे केले आणि वरून जर तुम्ही खरं तर हे टाकले, तुमच्या वरून जर एखादा पूल बांधला तर 4ही बाजूच्या रस्त्याचं, म्हणजे स्वारगेटच्या त्या चौकात बघा पहिली ट्रॅफिक जाम व्हायचं, आता होतंय का नाही. ह्याचं कारण आहे की तुमची खालची जागा वापरायला मिळाली आणि वरची वाहनं वरतीतून गेली. त्या भुयारी मार्गात तुम्हाला 4 व्हीलर पार्किंग होऊ शकतं, 2 व्हीलर पार्किंग होऊ शकतं आणि तिथल्या 500 ते 700 लोकांचा खरं तर तुम्हाला तो हॉकर्सचा विषय मिटू शकतो. म्हणजे तुम्हाला रस्ते मोकळे मिळाले. तिसरी बाजू त्यात अशी आहे, तुम्ही तहसील कार्यालयाच्या दारात बघितलं, तहसील कार्यालयाच्या दारात कधी मोठा एखादा अपघात होईल सांगता येत नाही, कारण जागा वाढ. तिथला रस्त्यावर रुंदीकरण का करत नाही तुम्ही? जर त्या तहसील कार्यालयाची ती कमान जर तुमची आत आहे, त्या कमानीपर्यंत केला तर 8 ते 10 फुटाचा रस्ता तुम्हाला मोठा मिळतोय, तो केला तर एखाद्याचा जीव, म्हणजे जीव गेल्यानंतर तुम्ही सावध होणार आहात का? पण ह्याला राजकीय इच्छाशक्ती लागते. म्हणजे तुम्ही म्हणाल एवढा 150-200 कोटी खर्च केला आणि त्या भुयारी मार्गात, नाही तर तुम्हाला कुठं गेला तर तुम्हाला 150-200 कोटी खर्च करावं लागणार, कारण तुम्हाला पोय नाक्यावर जागा विकत घ्यावी लागणार आहे आणि नंतर त्याची उभारणी करायची म्हटलं तर तुम्हाला एवढा खर्च येणारच आहे. साहजिकच आहे. पण हा जो भुयारी मार्गाचा प्रोजेक्ट होता ते ऍक्च्युअली उदयनराजेंचं एक ड्रीम होतं की साताऱ्यामध्ये ग्रेड सेपरेटर असावं.
पण काही चुकीच्या पद्धतीने त्याची रचना केल्यामुळे तो fail 100%. गेला. मग मी तेच सांगतो ना, तुम्हाला फक्त कराडकडे जाता येतं आणि कराडकडनं येतं, एवढाच एक मार्ग आहे. बरोबर. तुम्हाला राजवाड्याकडे जायचं झालं तर फक्त तुम्ही नाक्याकडे यायचं खाली, म्हणजे तुम्हाला जायचं तेवढाच, म्हणजे स्टँडकडे यायलाच तेवढा मार्ग आहे. तुम्ही स्टँडकडनं म्हणजे तुम्ही भुयारी मार्गात घुसला राजवाड्याकडनं येताना तर तुम्हाला कोरेगावकडे जाता येत नाही. म्हणजे त्याचा एकच वे चालू आहे, डबल वे. त्याचा फार मोठा परिणाम झाला. तो जर सगळे सिंगल रस्ते सिग्नल मध्ये ठेवला असता आणि जर सगळे रस्ते कव्हर केले असते, सगळे मार्ग दोन बाजूने झाले असते, तर त्याचा मार्ग म्हणजे फसलेलं गणित आहे. कसं फसलं, का फसलं, हे आता थोडंसं आपण काय हे सांगू शकत नाही. पण एक काल पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेमध्ये उदयनराजेंनी असं सांगितलं की काही नाराजांना नाकारला, म्हणजे काही लोकांची तिकीट कापली. त्याच्यामध्ये असं आहे की जे काम न करणारे होते त्यांना आम्ही नाकारलं, पण ह्याच काम न करणाऱ्या लोकांना वारंवार ह्याच लोकांनी संधी दिली होती. म्हणजे उदयनराजे असतील किंवा शिवेंद्रराजे असतील, बरोबर, अगदी मनोमिलनाच्या माध्यमातून असेल किंवा आघाडीच्या माध्यमातून असेल, याच लोकांनी त्यांना संधी दिली होती. मात्र त्यांच्याकडून काम झालंय. नक्की जबाबदार कोण, नेते की नगरसेवक? ह्या जबाबदाऱ्या खरं तर नेत्यांच्या बी आहेत ना. तुम्हाला जर आज कळतंय की बाबा हा काम करत नाही, ह्याचा मतदारसंघात त्याचा संपर्क नाही, आणि जर संपर्क नाही, काम करत नाही, तर त्याला दुसऱ्या वेळेला तिसऱ्या वेळेला संधी द्यायची कारण काय? हा बी विषय आहे ना. म्हणजे जेवढा तो संधी दिलेला कारणीभूत आहे तेवढे हे नेते मंडळी नाहीत का? म्हणजे मी तुम्हाला मगाशी सुद्धा तेच म्हटलं की ह्याला व्हिजन लागतं. व्हिजन शिवाय ह्या गोष्टी नाही साहेब. दुसरी एक गोष्ट अशी की सातारा नगरपालिकेमध्ये बऱ्यापैकी जे नगरसेवक आहेत तेच कॉन्ट्रॅक्टर आहेत. मग त्याच्यामुळे विकास फसलाय का साताराचा? आता गंमत कशी आहे सांगतो तुम्हाला मी. आता ह्या चरचरच्या गोष्टी, कायदा हा कागदावर बोलतो. आता हे उभे राहिलेत, हे कॉन्ट्रॅक्टर नव्हते का? तर तुमच्या म्हणण्यानुसार जर ते तसे घेत असेल तर राहते. पण तुम्ही नगरसेवक आहात, मी तुमचा कार्यकर्ता, माझ्या नावावर जर कुठं कॉन्ट्रॅक्ट घेतलं तर तुमचा विषयच येत नाही ना. म्हणजे पडद्याआड मी आजचं पत्रक जे काढलंय त्यात म्हणलं की पडद्याआड जे काम करतात ती पडद्याआडची ठेकेदारी बंद करायची. आणि होतोय काय, नाही म्हटलं तरी नगरसेवक म्हटलं तरी प्रशासन दबावाखाली येतं, आणि दबावाखाली असल्यामुळं काम कसं झालंय, काय झालंय, काय नाही, काही कोण बघत नाही. आणि ह्याचा परिणाम सातारा शहराच्या एकंदरीत तुम्ही मगाशी जसं म्हटलं तर रस्ते आहेत, पाण्याचा प्रश्न असेल, त्याच्यानंतर अन्य नागरी सुविधा असतील. आता साताऱ्यात दुर्दैव एवढं आहे, ऐतिहासिक सातारा आहे, पण ऐतिहासिक साताऱ्यात एखादी बाग सुद्धा नाही. म्हणजे तुमच्याकडे जर एखादा नातेवाईक आला आणि त्यांच्यावर लहान लहान मुलं असते तर कुठल्या बागेत न्यायचं, आणि बागेत नेलं तर हाय काय? म्हणजे हा विषय जो आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत साहेब, आणि ह्या फार चांगल्या पद्धतीनं खरं तर मांडता आलं. कारण सातारला एक वेगळा निसर्ग आहे, सातारला एक वेगळा इतिहास आहे. आता राजवाडा, ज्या छत्रपतींच्या काळातला राजवाडा, त्या राजवाड्या दारात काय तर खाऊ गल्ली आहे, तीच जिल्हा परिषदच्या समोरची ती जागा आहे. ती जिल्हा परिषदेकडून वर घेतली, कारण राजकीय नेत्यांना काय अशक्य आहे असं मला वाटत नाही. आणि तिथं जसं आपण मी कृष्णा टॉकीजच्या तिथं म्हटलं, आणि तशीच तर तिथं डेव्हलपमेंट केलं, कारण त्याचाही ओढा मोठाच आहे. कारण पाणी निचरा होणं गरजेचं आहे. बरोबर, उद्या सांडपाणी असेल, अमुक असेल, पावसाळ्याचं पाणी उद्या गळायला तर निचरा होणं, तर त्याला पलीकडे ओढा तसंच आहे. तिथं जर त्या पद्धतीनं केलं आणि डेव्हलप केलं तर खाली सुद्धा तुमची हॉकर्स गल्ली होऊ शकते. म्हणजे त्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न मिटला, त्याच्यावर तुम्हाला थोडंसं फार पार्किंग मिळेल, आणि तो जो त्या परिसराचा पार्किंगचा विषय तो बी संपुष्टात येईल. ह्या सगळ्या जर, पण ह्याला मी शेवट एकच येतो की राजकीय इच्छाशक्ती. म्हणजे ती जर पाहायला गेली तर जागा कमी नाही साहेब, ती कमीत कमी पाऊण एकराच्या आसपास जागा असेल, कारण ती ओढ्यापर्यंत जागा आहे, पाठीमागं ओढ्यापर्यंत जागा आहे, आणि त्या पद्धतीने नियोजन झालं तर निश्चितपणानं तिथं ते खाऊगली होईल. हा उभा राजवाडा दिसेल. म्हैसूरला गेल्यावर तुम्ही बघता काय, म्हैसूरचा पॅलेस बघता, ग्वाल्हेरला गेल्यावर काय होतो, ग्वाल्हेर पॅलेस बघता. आमचा छत्रपतींचा पॅलेस आहे. लोक पैसे देऊन बघतील आणि डेव्हलप होईल, तो परिसर डेव्हलप होईल. येणारा जो 3-4 लाख त्या फुलाच्या निमित्तानं कासला येणारी माणसं आहेत, ठोसेकरच्या निमित्तानं कासला येणारं 3-4 लाख तुमचं पर्यटक आहेत. महाबळेश्वरला गेल्यावर तुम्ही आम्ही काय घेतो, कपडे घेतो. कोण घेतो, तो मुंबईचा पर्यटक घेतो. कोण घेतो, गुजरातचा पर्यटक घेतो. पण हे घेत असताना ह्या मंडळींनी हे जे साहित्य आहे हे गुजरात आणि मुंबईवरनं झालं. म्हणजे गुजरात मुंबईवरनं आणता तुम्ही, आणि गुजरात मुंबईचीच माणसं नेतात. उद्या सातारचे पेढे इथं खरं तर खपले असते, सातारा देणारे अशी काहीतरी खरेदी वेगळी केली असती, साताऱ्यात त्या अर्थकारणाला चालना मिळाली असती. आमचा जो आता डबघायला आलाय,
आतनं वाड्याची परिस्थिती बघितली तर तुम्ही डोक्याला हात लावाल अशी परिस्थिती आहे. आज तो डबघायला आलेला तो राजवाडा कुठंतरी सुस्थितीत दिसला असता. ऐतिहासिक वैभव म्हणून त्याच्याकडे लोकांनी पाहिलं असतं. 4 लाखाच्या ऐवजी 5 लाख पब्लिक पुढच्या वर्षी आलं असतं. कारण मला काय जायचं तर सातारच्या छत्रपतींचा पॅलेस बघायला मस्त आहे. आणि आपण जे आता काही उपाययोजना सांगितल्या साताराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, नक्की सातारकरांनी जर आपल्याला संधी दिली तर हे जे विकास कामं आहेत किंवा ह्या ज्या उपाययोजना आहेत त्या भविष्याच्या 5 वर्षात आम्हाला बघायला नक्की 100%. का मग हे बघा, तुमची इच्छाशक्ती पाहिजे. मी पहिल्यापासून काय सांगतो तुमच्या, मला मुळात त्या नगरपालिकेत 5 पैसे कमवायला जायचं नाही. म्हणजे मी नेहमी सांगतो की 1 रुपया घ्यायचा नाही मला, 1 रुपया नव्हे तर 1 पैसा मला घ्यायचा नाही. मी परवा सुद्धा एक म्हटलं की दार बंद हा विषय माझा कधी नसेल. सर्वसामान्यांसाठी नगराचे पद असेल, सर्वसामान्यांसाठी दरवाजा खुला असेल. ते बंद, तुम्हाला जर विकास कामाला समाजानं निवडून दिलंय तर तुम्ही दरवाजा बंद कसली चर्चा करणार आहे? तुम्ही पब्लिक पुढे करणार, मला हे रस्ता पाहिजे, मला गटर पाहिजे, इथं अमुक पाहिजे, पब्लिक पुढे सांगायला काय तुम्हाला अडचण आहे? त्याला बंदिस्त दरवाज्यातून गोपनीय बोलायचं काय कारण आहे? दरवाजा बंद हा माझा विषय नसेल, एकही पैसा शरद काटकर घरी नेणार नसेल, ह्या सगळ्या गोष्टी असतील त्यात. पण माझी अडचण अशी आहे, मी ऍडजस्टमेंट करून देणार नाही. म्हणजे एक नियम आहे, नियम. एखाद्या साखर कारखान्याचा चेअरमनला फक्त एका व्यक्तीला 10 वर्ष थांबता येतं. कारखान्याचा चेअरमन कागदोपत्री बदलायचा आणि तो सयाजीराव करायचा. सयाजीराव शरद काटकर नाही, ही सगळी मोठी राजकारण्यांना अडचण आहे. नक्कीच अण्णा. पण आपण एक 40 वर्ष झालं पत्रकारितेमध्ये आहात, अनेक आपण पद भूषवलीत, काही शासकीय समितीवर देखील होता, हो, किंवा समाजकार्य की आपलं तितकं चांगलं आहे. नक्की कसं आहे सगळं, कसं मॅनेज आपण करतो? नाही, कसं झालंय, गेल्या 30-35 वर्षात मी ग्राम स्वच्छता अभियानाला काम केलं. आणि ग्राम स्वच्छता अभियानाला मला अकोला जिल्हा मिळाला होता. म्हणजे कमिटीत मी होतो आणि अकोला जिल्ह्याचं काम आमचं त्या काळात, म्हणजे माझ्या अंदाजानं त्यावेळेला CO विलास पाटील होते, विलास पाटील साहेब होते. आणि त्यावेळेला मी अकोला जिल्ह्याला होतो. त्याच्यानंतर मी तंटामुक्तीला विभागावर काम केलं. मला कोल्हापूर जिल्हा होता, मी 52 खटले काढले. कारण उद्देश शासनाचा असा होता की तंटे मिटले पाहिजेत. बक्षिसं द्यायची तर आहेत, मी प्रत्येकाच्या गावात सांगू, हे बघा, हे 4 तुमचे खटले हे काढून घ्या, तुम्हाला बक्षीस देणार. त्यावेळेला चंद्रकांत कुंभार इथं SP होते आणि मी त्यांना म्हटलं, साहेब लगेच मी तुम्हाला अहवाल नाही देणार. तर म्हटले का? नाही म्हटलं, खटले मिटत असेल तर खटले मिटले पाहिजेत, हे शासनाचं धोरण असेल. 52 खटले काढलेत कोल्हापूर जिल्ह्यातले. 52 खटले काढले म्हणजे 104 कुटुंबाचा वाद मिटला. बरोबर. एड्स जनजागृतीची एक जिल्ह्याची खरं तर कमिटी होती आणि गणेशोत्सवात त्यांना हे करायचं होतं, कमिटी नेमली. त्या कमिटीवर मी होतो. त्याहीपेक्षा पुढचं सांगतो, आसगाव म्हणून एक पुनर्रचित गाव आहे, दोमचं, इथंच आहे. त्याची परिस्थिती अशी होती की सुरुवातीला उन्हाळ्यात त्याला जवळजवळ 8 महिने 9 महिने त्याला टँकरनं पाणी चालायचं. आणि दगड जरी असा उचलला माळावरचा तर त्याच्या खाली तुम्हाला विंचू सापडायची. ते आसगाव गाव मी दत्तक घेतलं होतं ग्राम स्वच्छता अभियानाला. माझ्या अंदाजानं काहीतरी राज्यस्तरापासून विभागाची आणि जिल्हा स्तरापर्यंत काहीतरी 15-16 बक्षिसं त्या काळात मिळाली होती. मी होतो, डॉक्टर अविनाश पोळ होते. सुरुवातीच्या काळात मी काम केल्यानंतर त्यात ही ज्या योजना असतात, ह्या जे उपक्रम असतात ते अतिशय चांगले असतात. पण बक्षीस देताना मात्र त्यात अडचणी येतात. पण मी गेल्यानंतर त्या गावाला खऱ्या अर्थानं चालना मिळाली. ते गाव अतिशय सुंदर होतं. म्हणजे एखाद्या ग्राम स्वच्छता अभियानाच्या आपण बक्षिसं घ्यायची म्हणून पछाडलेलं गाव होतं. त्याला राजकारणाचा वास नव्हता. त्यामुळे 15-16 बक्षिसं मिळाली. आम्ही त्याला, मी एक सांगतो, आपल्याकडे माहिती कार्यालयाला आयुक्त म्हणून प्रमोद नलवडे साहेब होते आणि मी आपल्या एका पत्रकार मित्राचं काम करायला गेलो आणि त्या मित्राचं काम सांगितलं. त्याने 2-3 अधिकारी बोलवून घेतले आणि मुंबईत मंत्रालयात त्यांनी त्या सांगितलं, हा माणूस फार मोठा आहे. 4-4 तास मला एका मंदिरात बसवून ठेवलं, येणं पॉईंट ना पॉईंट घ्यायचे, पण काम मोठं आहे. ते पत्रकार मित्राचंही काम झालं, मलाही 4 शब्द चांगले ऐकायला. परंतु ह्याच क्षेत्रामध्ये असताना अजून एक बातमी आम्ही ऐकली होती, वाचली होती, एक 100 पोरांचा बाप म्हणून एक बातमी होती. नक्की ह्याचं रहस्य काय? रहस्य
कसं आहे, तुम्ही राजकीय नेत्याचा दररोज तुम्ही जे आपण रेमांडो म्हणतो त्याला म्हणता येत नाही, खरं बाल सुधारगृह आहे. त्या बाल सुधारगृहात एक सामाजिक कार्य म्हणून तुम्ही तिथं जाता, त्याची पोरं पुढे बसलेली असतात आणि पुढं टेबल लावलेला असतो, खुर्च्या लावलेल्या असतात, पोरं पुढे बसलेले असतात. 4 वर्षापासून 16-17 वर्षापर्यंत असलेली मुलं ती. त्यांना आम्ही सांगायचं हा किती सामाजिक कार्य करतो. ज्याला सामाजिक कार्य हा विषयच माहित नाही त्यांना आम्ही त्यांच्या समोर सांगायचो ह्याचं फार मोठं कार्य. काय घेणं देणे, विषय असा आहे, त्यांना दुःख काय, तर मला आई नाही, मला बाप नाही, मला या जगात कोण नाही, असा माझा वाढदिवस होता. मग हे मला एक 3-4 कार्यक्रमानंतर लक्षात आलं की आपण यांच्या जखमी मिटचू होतं. ते मी संचालक झाल्या तर आधीचपासून ते सुरू असल्यामुळं ते माझ्या लक्षात आलं की आपण काहीतरी चूक करतोय. मग मी एका कार्यक्रमात सहज बोलून गेलो. काय नाही की मला परमेश्वराने एवढी तरी ताकद दिली की मी तुमचा दर महिन्याला एक वाढदिवस साजरा करू शकतो आणि तुमचा केक कापू शकतो. पण आजपर्यंत असा विषय झालाय की एकही वाढदिवसाचा कार्यक्रम आम्ही काय कार्यक्रम करतोय, घरात पोराचा वाढदिवस असला तर केकच कापतो, नाही तर कुठेतरी जेवायला जातो. मी त्या पोरांना विचारतो ह्यावेळेचं जेवण काय करायचं, त्या पद्धतीचं जेवणाचं नियोजन असतं. आबा जाधव म्हणून आमचे नेल्याचे आहेत, त्यांचा गायनाचा कार्यक्रम असतो. पोरं फुलटू धमाल करतात. हे गेले 13-14 वर्ष हे चालले. परत एक वेळ असं लक्षात आलं की साला पोराला दिवाळीचे कपडे मिळाले पाहिजेत आणि पोरांना दिवाळीचे कपडे मिळत नाही. गेले 10-12 वर्ष झालं चाललंय आणि ह्या गोष्टी समाजातल्या प्रत्येक माणसानं केलं पाहिजे. मग माझे काय मित्रांना ते पटलं तर ते मित्र सहभागी झाले त्यात आणि गेल्या 13-14 वर्षात एकही कार्यक्रम असा झाला नाही की तिथं आम्ही असंच नुसतं गेलो आणि केक कापून आलोय. ते माणसाला समाजात सगळीच माणसं वाईट आहेत असं नाही. समाजातली काही माणसं अशी आहेत की खरंच त्याला दान करायचंय, पण दान सत्पात्री जाईल का ह्याची खात्री नाही. म्हणून मी त्याला पारदर्शक ठेवली. ज्यांचं जर तुम्हाला करायचं आहे ना वाढदिवस, मला भेटतात किंवा साहेब माझ्या पोराचा वाढदिवस आहे, माझ्या आईचा वाढदिवस आहे, अमुक आहे, आपण तिथं साजरा करू. नियोजन माझ्या हातात असतं, पण मी त्यांना एकच अट घालत असतो की तुम्ही स्वतः यायचंय आणि स्वतः येऊन दिलेलं दान सत्पात्री जायला का नाही बघायचं. ह्या वर्षी तर त्या मुलांना दिवाळीला कपडे घेतलेच, पण वर्षभर त्या बिचाऱ्या आमच्या ज्या केअरटेकर आहेत, मावशी आहेत, स्वयंपाक करणार आहेत, त्यांना वर्षभर माझा त्रास असतो. काय मावशी पोरांना भजी खायचे, मावशी पोरांना अमुक करा. साहित्य पुरवतो आम्ही, पण त्रास त्यांना, म्हणून त्यांनाही साड्या घेतल्या. म्हणजे गेल्या 2-3 वर्षापासून ह्या वर्षी घेतल्या. मग आमची जी इतर कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा आम्ही तसंच पद्धतीने ड्रेस घेतले. म्हणजे असं नाही की कुठंतरी 100-200 रुपयाचं आपण जसं लग्नात आहेर करतो, पोशाख केला म्हणतो, म्हणून ती काहीतरी ह्याची साडी त्याला, त्याची साडी त्याला, त्यांना घालता येईल अशा पद्धतीचे शर्ट पॅन्ट पीस ब्रँड घेतले. असं काहीतरी करत असतो. आणि मी तर नेहमी सांगतो लोकांना, तुम्ही म्हणता हे पुण्यपदार्थ घेता वगैरे अमुक तमुक, असं हे मला पटत नाही. तुम्ही गेल्या जन्मातलं त्याचं काहीतरी देण्यात येत आहे असा माझा तरी विचार. परंतु ज्यांचं कोण नसतं त्यांचा देव असतो असं म्हटलं जातं. हो, पण त्या मुलांना असं वाटत असेल की त्यांचं कोण आहे, त्यांच्यासाठी आमच्यासाठी आमच्या अन्नाचे भरपूर आहेत. परंतु हे सामाजिक कार्य करत असताना ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टी चांगलं करावं जातो त्यावेळेस आपल्याला म्हणजे तोच देव आपल्याला सहकार्य देत असतो. बरोबर आहे. त्या पद्धतीने अनेक हात आपण तुम्ही जोडत घ्या. बरोबर आहे. लोकांनी साथ तुम्हाला मिळत गेली. हो, तर त्याबद्दल काय सांगा, कशा पद्धतीने? कसं आहे, ह्या पत्रकारिता क्षेत्रात मी आल्यानंतर व्यवहार ठेवला नाही कधी. हे आपल्या अधिकाऱ्यांशी संबंध येतात, आपले कर्मचाऱ्यांशी संबंध येतात, दाबून काहीतरी काम करून घ्यायचं, समोरच्या पार्टीकडनं पैसे घ्यायचे आणि ते परस्पर खिशात घालायचे, हे मी कधी केलं नाही. त्यामुळं माणसाला माणसं जोडत गेली. मी असं बघितलं नाही तो कुठल्या समाजाचा आहे, काय अमुक आहे. आमच्या रिमांडमची बरोबर सगळ्या समाजातले तसेच होत गेलं. अरे त्याच्यामुळं त्याचा परिणाम मला ज्या वेळेला आता लक्षात आलं की आपण आपल्या ह्यात उतरलं पाहिजे, ह्याला कुठेतरी शिस्त लागली पाहिजे. नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा प्रथम नागरिक आहे, तो शिस्तीचा हवा, आणि हे लक्षात आलं म्हणून मी उभा राहिलो. आणि ही माणसाला माणसं जोडत गेलेली साखळी
गेवल्या वर्षाचा जो माझा तपश्चर्या आहे त्यातले एक 25% लोकांनी जरी जाणीव ठेवली ना, 25%, तरी मला प्रचाराची गरज नाही अशी परिस्थिती आहे. आणि त्याचा आत्ता परिणाम मला थोडासा जाणवायला लागला. लोक जाणीव ठेवणारे आहेत आणि ही सगळी मंडळी माझ्या मागून राहत आहेत आणि ह्याचा मला निश्चितपणाने फायदा होईल. आणि सातारकरांची जी इच्छा आहे की शिस्त नगरपालिकेला, तुम्ही जसं म्हटला खड्डे अमुक तमुक ह्या गोष्टी समस्या ह्या सगळ्यातनं मुक्त करणार आणि करण्याचा 100 ना 101% प्रयत्न करणार. कारण प्रत्येक गोष्टीला व्हिजन लागतं. मी जो तुम्हाला आतापर्यंत सांगितलं, बारामतीचं उदाहरण दिलं तुम्हाला, तुम्हाला दिल्लीच्या पालिका बाजारचं उदाहरण दिलं. तुम्ही ती दृष्टी पाहिजे आणि ती दृष्टी माझ्याकडे आहे. लोक भेटल्यानंतर म्हणतात 7-7 वर्षानं मला आता माणसं भेटायला लागले, तुम्ही आमचं काम केलं होतं, आम्ही येणार, आम्ही साताऱ्यात आहे, येतो, तुम्हाला मतदान करतो. ही आपल्या चांगल्या कामाची पोचपावती आहे. यश अपयश अमुक तमुक ह्या गोष्टी नंतरच्या, पण आपलं कोण आणि परक कोण ह्या निमित्तानं का होईना आपल्याला खरं तर समजून जाईल. नक्कीच अण्णा, तुमच्या या पुढील वाटचालीसाठी आमच्या सातारा न्यूज कडून देखील आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपण या ठिकाणी आलात, आपलं जे काय मत आहे, जे काय आपलं सातारा शहराविषयीचं जे विजन आहे ते आपण आमच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहात. आपल्याला पुढील वाटचालीसाठी नक्कीच शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद.